कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसेच होळीच्या दरम्यान शिमगोत्सव साजरा केला जातो आणि या शिमगोत्सवाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, कोकणात होळीला शिमगा असे म्हटले जाते आणि तिथे मोठ्या प्रमाणावर हा शिमगोत्सव साजरा केला जातो. तसेच कोकणात शिमगा पाहायला मिळतो, तो खास करून रत्नागिरी जिल्ह्यात. पण या शिमग्याची प्रथा प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असते. म्हणजे कुठे शिमगा 5 दिवसांचा असतो तर कुठे 12 दिवसांचा, कुठे वेगवेगळ्या परंपरा तर कुठे वेगवेगळे रीतिरिवाज, पण मजा मात्र एकसारखीच. साधारण पाहायला गेलं तर 10 ते 15 दिवस हा शिमगोत्सव चालतो. शिमगोत्सव फक्त महाराष्ट्रातल्या लोकांच्याच माहितीचा नाहीये, तर हा उत्सव अख्ख्या जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. शिमग्याचा पहिला दिवस असतो तो म्हणजे होळीच्या प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी, त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये कोकणात महत्त्वाचं काय असतं तर ते म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे ठेवून पालखी देवळातून छान अशी सजवून ढोल ताशांच्या गजरात नाचवत सानेवर आणली जाते. मग शिमग्याच्या बाकी प्रथा या सानेवरच केल्या जातात. गावातले सर्व गावकरी बांधव एकत्र येऊन प्रचंड उत्साह आणि अतिशय भावभक्तीने या पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि हा सोहळा साजरा करतात. गावकरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी सजवतात, ज्यात देवीची रूपे ठेवली जातात आणि पालखी देवळाबाहेर काढून ढोल ताशांच्या तालावर नाचवली जाते. काही जण पालखी खांद्यावर घेतात तर कोणी डोक्यावर घेतं, तर काही गावकरी एकत्र मिळून पालखी नाचवतात आणि या पालखीसोबतच तेथील बाकीची मंडळीही ठेका धरतात. फक्त ही पालखी उचलल्यावर खाली ठेवायची नसते, तर एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात द्यायची असते, असा नियम आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी शिमग्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो, तो म्हणजे होळी. या दिवशी गावातील मंडळी सुपारी आणि आंब्याची झाडं तोडून आणतात. ही झाडे तोडायला जाताना आणि तोडून आणताना सुद्धा ती वाजत गाजत आणतात आणि सानेवर पालखीसमोर आणून मोठा खड्डा करून त्यात ती उभी करतात आणि त्याच्या बाजूला गवत रचून त्याची होळी करतात. मग त्या होळीची विधीनुसार पूजा केली जाते. खमंग पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. गुरुवांकडून गाराण घातलं जातं. गावातील नवीन जोडपी या होळीत नारळ देतात आणि मग मोठ्या मोठ्याने बोंब मारत होळी पेटवली जाते. जोपर्यंत होळी पूर्ण विझत नाही तोपर्यंत गावकरी तेथून हलत नाही. गावात संकासूर खेळ, गोमूचा नाच, नमन आणि सोंग नाचवली जातात. आता संकासूर म्हणजे राक्षसी कुळातला राजा, पण कोकणातली माणसं त्याची पूजा करतात. कालकुट्ट अवतार, डोक्यात शंकू आकाराची टोपी, कमरेला घुंगरा आणि हातात बेटी असा या शंकासुराचा अवतार असतो. त्याच्या हातातल्या बेटीने मार खाणे म्हणजे आशीर्वाद समजला जातो, त्यामुळे रोगराई दूर होते. पंचमी म्हणजे शिमग्याचा 5वा आणि शेवटचा दिवस. शिमग्याच्या शेवटच्या दिवशी गावातील काही मंडळी मुखवटे आणि दशावताराचे कपडे घालतात आणि पुन्हा एकदा वाजत गाजत ते दारोदारी शोभे मागतात. शोभे म्हणजे दान स्वरूपात पैसे मागतात. या दिवशी विविध खेळ सुद्धा खेळले जातात. गावातून पुन्हा ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसामध्ये गावातल्या प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसांप्रमाणे प्रत्येक घरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं आणि ग्रामदेवता घरी येणार म्हटल्यावर घरोघरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. नैवेद्य दाखवून ग्रामदेवतेची पूजा केली जाते, ओटी भरली जाते आणि गावातल्या प्रत्येक घरात पालखी घेऊन जाण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर पालखी नाचवणे हा कार्यक्रम केला जातो. दरम्यान वेगवेगळी सोंगे आणि त्याचे प्रकार सादर होतात. पुरुष मंडळीने स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा आणि त्यातले सवाल जवाब, शंकासूर यांसारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात. तसेच ढोल स्पर्धा, पालखी स्पर्धा शिमगोत्सवात भरवल्या जातात. तसेच या शिमगा उत्सवात वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण सुद्धा केले जाते. शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं घट्ट विणलेलं आहे. ते नातं कोणीच तोडू शकत नाही. मुंबईचे चाकरमानी शिमग्याला जातात ना, ते त्यांच्या भावभावकीसाठी. आजकालची तरुण मंडळी नोकरीच्या निमित्ताने मुंबईला असते, त्यामुळे त्यांचा पूर्ण परिवार गावी असतो. त्या निमित्ताने त्या सगळ्यांची गाठभेट होते. शेवटच्या दिवशी पालखी देवळात जाते. मग सगळे देवासमोर उभे राहून हात जोडून गाराणं घालतात.
मग पालखीतील देवाची रूपे उतरवली जातात। मग शिमगा झाला की सगळी मंडळी आपल्या कामानिमित्त परत जातात। असा हा कोकणातील शिमगा। कोकणात प्रसिद्ध असलेला हा शिमगोत्सव पाहण्यासाठी मुंबईकर कोकणात येतात। समाजातल्या वाईट गोष्टी अग्निदेवताच्या स्वाधीन करून त्या जाळून त्याचं निर्दालन करणे हा होळी सणामागचा आणि शिमगो उत्सवामागचा मूळ हेतू आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।